इंजिनिअर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही, जे विद्यार्थी 12वीत आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता एक संधी आलेली आहे. आणि ज्यांनी बीएड केलेलं नाही पण बीएड करण्याची किंवा शिक्षक बनण्याची ज्यांची आवड आहे, त्यांची इच्छा आहे, ज्यांचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता एक मोठी संधी आलेली आहे. ती संधी मोठी संधी म्हणजे कोणती, तर सीईटी, जे बीएड सीईटी आहे ते बीएड सीईटी नवीन शैक्षणिक धोरण जो आहे 2020चा, त्यानुसार जो बदल करण्यात आलेला आहे त्यासाठीची ही सीईटी आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी भेटलेली आहे. कारण आताच एक बीएडचा रिझल्ट लागलेला, बीएड सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, जो जुन्या पद्धतीने होता, जो एकात्मिक जी पद्धत होती, इंटरग्रेटेड बीएससी बीएडची पद्धत होती, ती बंद करून आता ही बंद करून यामध्ये नवीन एनसीईटीने बदल केलेला आहे. आणि त्यामध्ये शिक्षक प्रशिक्षण जी केंद्रभूत पद्धत आणलेली आहे त्यासाठी सुद्धा एक सीईटी घेण्यात येणार आहे. आणि ती सीईटी 2 तारखेपासून याचे कॅप म्हणजे जी ऑनलाईन अप्लिकेशन आहे हे 2 तारखेपासून म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. आणि लास्ट डेट 15 तारीख आहे. आणि या 15 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन भरायची आहे. ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर ही जी एक्झाम होणार आहे सीईटी, ही सीईटी एक्झाम येत्या 20 तारखेला होणार आहे, म्हणजे 20 जूनला होणार आहे. त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे. आणि या 20 जून नंतर आपला रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा त्याचे कॅप राऊंड सुरू होणार आहे. आणि यात बीएससी बीएड आपल्याला एकत्र करता येणार आहे. आणि जे काही पद्धत होती जुनी पद्धत, ती जुनी पद्धत कालबाह्य झालेली आहे, ते नष्ट करण्यात येणार आहे. हे शेवटचं बीएड असणार आहे जो इंटरग्रेटेड बीएड होता, बीएससी बीएड वाला. यात इन्क्लूड फक्त टीचर प्रशिक्षण म्हणून ही नवीन पद्धत आलेली आहे, ज्यात प्रशिक्षक म्हणजे शिक्षकाला शिक्षक म्हणूनच नाही तर देशातला नागरिक घडवण्यासाठी जो काही त्यात अर्हता पाहिजे ती अर्हता त्या शिक्षकाच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे. आणि त्या शिक्षकाला तशी ट्रेनिंग दिली जाणार आहे. त्यासाठीच ही नोटीस, जे एनसीटीने जे नोटीस दिलेलं आहे ते नोटीस पुढील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी ॲड दिलेली आहे ही लोकमतची ॲड आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती जी सीईटी होणार आहे ती सीईटी, नवीन सीईटी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बीएड झालेलं नाही, म्हणजे बीएड करायची इच्छा आहे आणि 4 वर्षाची डिग्री करायची आहे, त्यांच्यासाठी ही नवीन सूचना आलेली आहे, जी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्या सूचनेमध्ये काय दिलेलं आहे बघा. महाराष्ट्र शासन सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचं ही जाहीर सूचना आहे. आणि 28 मेची जाहीर सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी जाहीर सूचनेमध्ये काय दिलेलं आहे. बीएससी बीएड एकात्मिक या अभ्यासक्रमांची सीईटी इंटरग्रेटेड, ही बीएससी असता, बीएससी आहे म्हणजे 3 वर्ष डिग्री आणि त्या बीएससी 3 वर्ष हे, आणि त्याच्यातच म्हणजे 4 वर्ष त्यांचा बीएडचा कोर्स असणार आहे. संदर्भ पहा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचं हे संचालकांचं पत्र आहे आणि संदर्भ आहे त्यांचं. या ठिकाणी दिलेलं पहा काय माहिती आहे ते. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद नवी दिल्ली म्हणजे एनसीटीई यांची पब्लिक नोटीस दिनांक 6/5/2025 अन्वये 2025-26 ऐवजी 2026-27 पहा, 25-26 ऐवजी 26-27 पासून 4 वर्षीय बीएससी म्हणजे बीएससी बीएड एकात्मिक हा अभ्यासक्रम बंद करून प्रस्तुत अभ्यासक्रम 4 वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, काय नाव असणार आहे बघा, लक्षात घ्या. याचं नाव काय असणार आहे हे महत्त्वाचं आहे. 4 वर्षाचे जे हे बंद करून नवीन जे आहे एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजे ITEP या अभ्यासक्रमामध्ये परावर्तित करण्याची विहित केलेले आहे. एनसीटीने म्हटलेलं आहे की पुढील जे काही वर्षी 26-27मध्ये जे काही बीएड होणार आहे तर त्याचं नाव असणार आहे एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, म्हणजे शिक्षकाला प्रशिक्षण देण्याचं, आणि ते इंटरग्रेटेड म्हणजे एकात्मिक असणार आहे दोन्ही बीएससी बीएड, बीएससी आणि BA वालं. त्या अनुषंगाने संदर्भित पत्रान्वये 2025-26 मधील 4 वर्षीय BSc बीएड या अभ्यासक्रमासाठी सामायिक परीक्षा म्हणजे सीईटी आणि केंद्रीभूत प्रवेश परीक्षा म्हणजे कॅप राऊंड राबवण्यात यावी असे कळवण्यात आलेले आहे. पहा 25-26 नुसार 4 वर्षीय जो अभ्यासक्रमासाठी जे सीईटी घेतली जाते ती सीईटी त्याच पद्धतीनं आपली पण सीईटी घ्यायची आहे, जे 26-27 पासून सुरू होणार आहे. या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 4 वर्षीय BSc बीएड एकात्मिक अभ्यासक्रमाच्या सीईटी व कॅपचे नियोजन राज्य सामायिक परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणार आहे. पहा ही सीईटी दिल्यानंतर पुन्हा कॅप राऊंड सुरू होणार आहे, म्हणजे रिझल्ट लवकर लावून कॅप राऊंड सुरू होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला पुन्हा बीएड करता येणार आहे. समोर 2025-26 4 वर्षीय BSc BA
बी.एड एकात्मिक अभ्यासक्रमाचा CET व कॅपचे नियोजन राज्य सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा रविवार कधी होणार आहे ही CETची. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बी.एडची CET दिलेली नाही आहे परंतु त्यांना इच्छा आहे, जे 12वीत झालेले विद्यार्थी आहेत, 12वी पास विद्यार्थी आहेत किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना 4 वर्षे जर डिग्री करायची असेल आणि इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक संधी आली आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही, कारण पुढच्या वर्षीपासून एकदाच संधी ही आपल्याला मिळणार आहे. यावर्षी दोन्ही संधी आहे, इकडली ही पण CET दिली आहे आणि आता पुन्हा द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. बघा, रविवारी ही परीक्षा होणार आहे दिनांक 20 तारखेला, 20/7 म्हणजे 20 जुलैला ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याकडे इथून पुढे पुन्हा 1 महिना आहे, 1-1.5 महिना असणार आहे. तसेच सदर अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया CET निकाल घोषित झाल्यावर राबविण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्र वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तरी शैक्षणिक वर्ष 25-26साठी 4 वर्षीय BA, B.Ed, BSc एकात्मिक अभ्यासक्रमाच्या CETकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे. ही जी संधी असणार आहे ही शेवटची संधी असणार आहे. पुन्हा ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल ही शेवटची संधी, कारण पुढील वर्षापासून 4 वर्षाची डिग्री हे इन्क्लुडेड असणार आहे. आणि याची CETचं नाव असणार आहे महा BA, BSc, B.Ed CET 2025. आणि अर्ज नोंदणी कधीपासून होणार आहे 2 जून 2025 पासून तर 15 जून 2025 पर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे. पुन्हा लक्षात घ्या, कधीपर्यंत असणार आहे, 2 जून ते 15 जूनपर्यंत हे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात तुमचा फायदा असणार आहे. ज्यांना B.Ed करायचं आहे त्यांनी पुन्हा ही संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अधिक माहिती करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन व्हा. संपर्क साधायचा असेल तर त्या लिंकला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वच अपडेट दिलेले आहे. वसतिगृह अपडेट, फीस संदर्भात अपडेट, स्कोअरबद्दल अपडेट, सर्व अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.